हो, तुम्ही बरोबर वाचलं. फुलं का येत नाहीत हे आपण आधी बघूया. म्हणजे फुलं कशी येतील हे समजून घेणं खूप सोपं जाईल. सोनचाफ्याला फुलं न येण्यासाठी खूप सारी कारणं आहेत. जसं की तुम्ही कोणत्या जॉग्राफिकल कंडिशनमध्ये आहात, तुमच्या इथलं क्लायमेट, मायक्रो क्लायमेट कसं आहे, तुम्ही कोकणात आहात, पुण्या मुंबईत आहात, घाटावर आहात, तुम्ही भारताच्या कुठल्या कोपऱ्यात आहात किंवा जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आहात, याने खूप फरक पडतो. तिथली माती कशी आहे, झाडासाठी खत पाणी किती होतं आहे. पण त्यातले जे महत्त्वाचे काही 5 फॅक्टर्स आहेत ते आपण आत्ता बघूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, तुम्ही लावलेलं झाड हे सोनचाफाच आहे ना, याची पहिली खात्री करा. कारण नर्सरीमध्ये जेव्हा आपण सोनचाफा मागतो तेव्हा हल्ली 3 ते 4 प्रकारचे चाफे मिळतात, ज्याच्यामध्ये एक पिवळा बारमाही सोनचाफा आहे, ज्याच्यामध्ये सौंदर्य किंवा वेलणकर चाफा हल्ली ज्याला म्हटलं जातं, जो बारमाही फुलं देतो तो आहे. त्याच्यानंतर हिरवा चाफा आहे, त्याच्यानंतर पांढरा सोनचाफा आहे आणि ऑलस्पाइस मायकेलिया नावाचा सोनचाफ्यासारखाच पांढऱ्या रंगाची फुलं देणारा एक प्रकार आहे. सो तुम्ही लावलेलं झाड, तुम्ही घेतलेलं झाड हे नक्की बारमाही पिवळा सोनचाफाच आहे ना, याची पहिली खात्री करा. फॅक्टर नंबर 2, जर तुम्ही कलम घेतलंय आणि लावलंय तर त्याचा फुटवा वाढत नाही आहे ना, हे बघा. कलम आणि रोप याच्यातला फरक काय, याची रील आपण ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, ती बघू शकता तुम्ही. फुटवा म्हणजे रूट स्टॉक जो असतो कलमाचा, त्याचा खालचा भाग हे रोप असतं आणि त्याची फांदीसुद्धा वाढत असते. मी इथे तुम्हाला दाखवते. हा बघा, हे आहे सोनचाफ्याचा एक कलम आणि हा आहे त्याला आलेला फुटवा. हा जो कलमाचा जोड आहे ह्याच्या खालचा भाग हा रोप असतो आणि त्यालाही ग्रोथ असते. त्याचा फुटवा हा इतका फास्ट वाढत जातो कालांतराने की तो ही जी फुलं देणारी फांदी आहे त्याला डॉमिनेट करतो आणि कालांतराने हे रोप वाढतं आणि कलमाच्या फांदीचा जोर कमी होतो, फुलं मिळणं कमी होतं. दोघांच्या पानांच्या रंगामध्ये आणि पानांच्या आकारामध्ये फरक असतो. आपण जर व्यवस्थित बघितलं तर ते लक्षात येतं. सो जेव्हा जेव्हा कधी हा फुटवा वाढलेला दिसेल तो काढून टाकणं, जर फुलं हवी असतील तर तो काढून टाकणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही लावताय कलम आणि वाढवताय रोप, ज्याला रोपाला फुलं यायला 7 ते 8, 10 वर्ष कितीही लागू शकतात. फॅक्टर नंबर 3 आहे, तुम्ही लावलेलं सोनचाफ्याचं कलम हे कुंडीमध्ये असू देत किंवा जमिनी असू देत, पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. चांगली फुलं येण्यासाठी त्याला दिवसातले कमीत कमी 4 तास तरी ऊन मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे मेक शुअर जेव्हा तुम्ही सोनचाफ्याचं झाड लावताय, जमिनीवर असेल तर त्याच्यावर दुसऱ्या झाडाचं सावट असता कामा नये. गॅलरीत, गच्चीवर जर ठेवत असाल तर त्याच्यावरती शेड असता कामा नये. फॅक्टर नंबर 4, सीझन. सोनचाफ्याचं फूल बारमाही पिवळा सोनचाफा जरी बारमाही व्हरायटी असली तर सीझनप्रमाणे त्याला येणाऱ्या फुलांचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. त्याच्यामुळे मेक शुअर त्या सीझनप्रमाणे आपण त्याची काळजी घेतोय. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे त्याची माती, पाणी आणि खत हे सगळं जर व्यवस्थित असेल, चांगली भुसभुशीत माती हवी, ज्याच्यातून पाण्याचा निचरा होऊन जाईल आणि पाणी भरपूर घातलं गेलं पाहिजे. सो ह्याचे डिटेल्स जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की